आपल्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या या सुंदर अशा कॉलेजमध्ये, सुंदर अशा प्रांगणामध्ये आणि सर्व सुंदर सुंदर विद्यार्थ्यांसाठी सर हे छोटासा जो काही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ना, हा खरोखर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि खरोखर आपली देशभक्ती जागवण्यासाठी हा कार्यक्रम केला जातो। त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचा आभारी आहे। सर, एक छोटासा प्रसंग तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो सर। आपलं संविधान जो आज आपण आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतोय, या संविधानाचं महत्व काय आणि हे संविधान आपल्यासाठी किती उपयोगी आहे आणि डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं, त्या संविधानाचा आपल्याला किती उपयोग आहे। सर, एका कॅन्टीन वरती बसलो होतो सकाळी शाळेला जाताना, 10वीचा प्रसंग सांगतो, माझ्या 10वीचा। शाळेला जाताना एक चिमुकलं पोरग त्या कॅन्टीन वरती कपडा मारत चहा देत काम करायचा। मी त्याला आपसुकपणे विचारलं, का रे दादा, तू एवढा चिमुकला आणि एवढ्या चिमुकल्या वयामध्ये एवढं काम करतो? आणि सर, एक गोष्ट म्हणजे तो कोणी कस्टमर आला तर कपडा मारायचा, चहा द्यायचा, 5 रुपये घ्यायचा, त्याच्या वडिलांना द्यायचा आणि थोडंसं काम नसलं तर कोपऱ्यात जाऊन पुस्तक उघडायचा आणि वाचत बसायचा। कुतूहलाने माझ्या मनामध्ये असा विचार आला की एकदा तरी याला विचारावं, हा नेमका करतोय काय? याच्या टी शर्टच्या चिंदड्या झालेल्या आहे, मग हा कसा काय अभ्यास करतो? अतिशय गरीब आणि लाजिरवाण्या परिस्थितीमध्ये तो विद्यार्थी, तो मुलगा तिथं आपला अभ्यास करायचा आणि त्याच्या वडिलांसोबत त्या कॅन्टीन मध्ये काम सुद्धा करायचा। मी कुतूहलाने विचारलं, अरे बाबा, तू अभ्यास करतोय, तू काय करतो, तू शिक्षण करतो का? तो म्हणला हो। मग म्हणलं, एवढं गरीब असून सुद्धा तू शिक्षण कसं काय घेतो? तुझे वडील चहा विकतात, दिवसाला 5 रुपये जमा करून दिवसाचे 500 रुपये आणि त्याच्यापेक्षा जास्त कदाचित होतही नसतील, मग तुला ते शिकवतात कसं? तर तो एकच म्हणला, डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी जे मला संविधान लिहून दिलं ना, या संविधानाने मला अधिकार दिला। मी जरी गरीब असलो, या देशातला एखादा गरीब असला, एखादा श्रीमंत जरी असला, कुठल्याही जातीचा असो, त्या जातीच्या लोकाला त्या गरिबीच्या जोरावर नव्हे तर एका भारतीयत्वाच्या जोरावर, राष्ट्रीयत्वाच्या जोरावर शिक्षण देण्याचा अधिकार माझ्या संविधानाने दिलाय। 1947 ला आपला देश आझाद झाला आणि त्या आझाद मैदानावरती दुसऱ्याच दिवशी आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तिथं जाऊन म्हणाले की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है। मला सांगा, का बरं म्हणले असतील? कारण की ब्रिटिशांची विचारधारा अजून सुद्धा आपल्या देशाला सोडून गेली नव्हती। अरे, गुलामगिरीची विचारधारा होती। आजची विचारधारा कशी आहे? 1950 मध्ये याच दिवशी, याच 26 जानेवारीच्या दिवशी 1950 ला आपल्या भारताचं स्वतंत्र, आपलं जे काही संविधान आहे, स्वतंत्र संविधान आहे, ते आपलं डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी लागू केलं आणि त्या दिवसपासून या देशातला एकही माणूस जातीयतेच्या जोरेवर उपाशी मरला नाही, जातीयतेच्या जोरेवर शिक्षणापोटी उपाशी मरला नाही। सर, मग मला तुम्ही सांगा, आज तुम्ही आम्ही कुठल्याही जातीचे असू द्या, कुठल्याही पंथाचे असू द्या, कुठल्याही वयाचे असू द्या, आज या कॉलेजमध्ये, या विद्यापीठामध्ये शिक्षण घेतोय, हे फक्त आणि फक्त अधिकार आपल्याला या संविधानाने दिले आहे। मग मला सांगायला आवडेल सर की हे आझादी, हे स्वतंत्रता आपल्याला भीकमध्ये मिळालेली नाही सर। मुख्यतः 3 विचारधारा होत्या, जहालवादी, मावळवादी आणि क्रांतिकारी विचारधारा। जहालवादी विचारधारा म्हणजे कोणती विचारधारा? जहालवादी विचारधारा म्हणजे लोकमान्य टिळक यांची विचारधारा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपला अधिकार त्यांना म्हणून ललकारून घेतला जायचा, ब्रिटिशांना ललकारून आपला अधिकार घेण्याचा प्रयत्न केला जायचा। मावळवादी विचारधारा कोणती? हे जे फोटो लावलेला आहे ना, आपले राष्ट्रपिता गांधीजी यांची विचारधारा। या विचारधारेनिमित्त काय होतं? या 3 विचारधारा महत्वाच्या आहे, लक्षात असू द्या बरं का। स्वतंत्र कुठल्याही एकाच विचारधारेने आपल्याला मिळालेलं नाही। मावळवादी विचारधारा म्हणजे कशी विचारधारा होती? डॉक्टर भीमराव आंबेडकरांची विचारधारा, ऑफिशियली पत्र लिहून, ऑफिशियली कारभार चालवून, राज्य कारभार चालवून आपल्याला स्वतंत्रता मिळाली पाहिजे, यासाठी कोणा प्रयत्न केला असेल तर या मावळदारी विचारधारेच्या लोकांनी, या स्वतंत्रता सेनानींनी केलेला आहे। आणि त्याच्यात पेक्षा मोठी आणि सर्वोत्कृष्ट विचारधारा मला असं वाटते, ती विचारधारा म्हणजे क्रांतिकारी विचारधारा।
कसली विचारधारा? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांच्यासारखी विचारधारा आज सुद्धा आपल्या भारत देशावर कोणाची तिरपी नजर करायची हिंमत होत नाही. का बरं होत नाही? कारण की आपल्या भारत देशामध्ये क्रांतिकारी विचारधारा अजून सुद्धा जिवंत आहे. सर, आमच्या सारखे जोपर्यंत क्रांतिकारी विद्यार्थी आहेत तोपर्यंत भगतसिंगांचे विचार आपल्या मनामध्ये पेरता. आणि मला सांगायला आवडेल, भगतसिंगांना एकदा एका पुरुषाने विचारलं, का रे तू एवढा भारत माता भारत माता भारत माता करतोय आणि या भारत मातेनं तुला दिलंय काय? अरे तू एवढं प्रेम का बरं करतोय? तर तो म्हणला, अरे दादा, तू त्या मुलीवर प्रेम केलंय जी फक्त सुंदर दिसते. मी तिच्यावर प्रेम केलंय जिला मी कधी बघितलं नाही, पण तिला भारत माता असं म्हटलं जातं, भारत माता असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला भगतसिंग आपल्या जेल डायरीमध्ये लिहितात की एक शायरी, अशी सुंदरशी शायरी मला तुम्हाला सांगायला आवडेल की ते असं म्हणतात कि इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, मैंने जब जब इश्क लिखना चाहा कमबख्त इनकलाब लिख देती है, कमबख्त इनकलाब लिख देती है. आपल्याला भारताच्या बाहेर जायची काहीच गरज नाही. आपल्या भारतामध्ये विद्येचा महासागर आहे, क्रांतीचा महासागर आहे. एकदा तुम्ही आपल्या इतिहासामध्ये ज्या वेळेला हे स्वतंत्र सेनानी बघाल ना, आपलं स्वतंत्र कसं मिळालंय हे बघाल ना, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो वारशाचा हक्क मिळतो ना शेतीचा, तसा आपल्याला या भारत भूमीचा हक्क मिळालेला आहे. मग जसा आपण वारसा जपतो, जसा आपण आपल्या आजोबांची वडिलांची शेती जपतो, तसा आपल्याला आपल्या भारताचे संस्कार जपायचे आहे, स्वतंत्रता जपायचं आहे. आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो मित्रांनो, देशांवर मरण्याजोगतं तर आपल्याला जे काही आहे तेवढं आपल्याला भेटलेलं नाही, पण या देशासाठी कुठंतरी एक चांगलं काम करण्याचं जे काही आपल्याला संधी मिळाली आहे, या संधीचं नेहमी सोनं करा. सर, मला इथं बोलण्यासाठी जे काही तुम्ही संधी दिली त्या बाबतीत मी सर्व मान्यवरांचे धन्यवाद करतो आणि आभारी आहे. सर, आमच्या विद्यार्थ्यांना तुमच्यासारख्या शिक्षकांची गरज आहे. धन्यवाद. जय हिंद. खूप छान आणि तडफदार विचार. खरंच क्या लोग थे वे दीवाने, क्या लोग थे वे अभिमानी, जो शहीद हुए हैं